होता आमचा डे 3. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्तपैकी तिथं छान शेकोटी केलेली होती आणि तिथं आम्ही हात शेकत होतो आमचे छानपैकी. त्यानंतर आम्ही घेतलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो. पारंपरिक असं मंदिर, अत्यंत सुंदर कोरीव काम केलेलं असं हे मंदिर होतं. त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही जैन मंदिराकडे निघालो आणि जैन मंदिरामध्ये कोणताही फोटोशूट, मोबाईल, वॉच काही अलाउड नसल्यामुळे तिथे आमचे फोटोशूट राहिले. बाहेर फक्त आम्ही फोटोशूट केले आहे, ते तुम्हाला पाहता येतील, तुमच्या स्क्रीनवर आता ते दिसत असतील. पण मंदिराचं कुठलंही बांधकाम मी तुम्हाला दाखवू शकलेले नाही. जैन मंदिरामध्ये कुठल्याही गोष्टी अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला तिथं काहीच दाखवू शकले नाही. फक्त हे फोटोशूट आमचे आहेत जैन मंदिराच्या बाहेरचे, ते तुम्ही पाहू शकतात. जैन मंदिर करून झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो, तो म्हणजे गब्बर हिलवर. ही जी हिल तुम्ही पाहताय ती गब्बर हिल आहे. त्याच्यावरती आम्ही चढलो. त्या उडणखटोलामध्ये आम्ही उडणखटोलाच्या नुसार आम्ही वरती गेलो. तुम्ही बघू शकता उडणखटोलाचे फोटोशूट. वरून अत्यंत सुंदर दिसत होतं. बाय द वे, गब्बर हिलवर चढण्यासाठी पायऱ्या पण आहे, पण पायऱ्यावर चढायला खूप रिस्की आहे. त्यामुळे सर्वजण रोपवेनेच जातात आणि त्यामुळे आम्ही देखील रोपवेच्या साहाय्यानेच वरती चढण्याचा निर्णय घेतला. खूप जणांना भीती वाटत होती, पण खरं सांगू का, रोपवेवर काहीच होत नाही, काहीच पोटात पण गुदगुला होत नाही, काहीच होत नाही. अगदी 2 मिनिटाचं असतं आणि लगेच वरती रीच होतो आपण. तुम्ही हा जो डोंगर पाहत होता तो संपूर्ण भाग गब्बर हिलचा आहे. त्यानंतर आम्ही पोचलो गब्बर हिलच्या टॉपला, ते म्हणजे मंदिरामध्ये. हे देवीचं मंदिर आहे, त्याच्या फोटोज मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवते. तोपर्यंत तुम्ही हे मंदिर पाहू शकता. वरती माकड बसला आहे. माकडांचा खूप शिरकाव होता या ठिकाणी. हे संपूर्ण मंदिराचा हा परिसर आहे. तिथे सरांनी प्रार्थना पण म्हटली होती. आणि हे पुढच्या स्लाईडचे हे जे फोटो आहे ते मंदिराचे आहेत. बाय द वे, फोटोशूट करायला अलाउड नसतं, पण आम्ही थोडे काढून घेतले होते. हा आहे आमचा रोपवेमधील फोटो. यामध्ये तुम्ही पाहू शकता माकडं, भरपूर माकडं आहे तिथे. त्यानंतर आम्ही काढले फोटोशूट, भरपूर फोटोज काढले आम्ही. आणि तिथं होतं एक छान प्रतिकृती, ती म्हणजे केदारनाथ बद्रीनाथची ती आम्ही फोटोमध्ये दाखवली. त्यानंतर आम्ही निघालो अबू पर्वताकडे आणि ते पर्वताचे फोटोज तुम्हाला दिसू शकतात. त्यानंतर हळूहळू करून आम्ही आबू पर्वतावर चढलो. हे आहे आबू पर्वताचं दृश्य. अत्यंत सुंदर असं हे दिसतं. खरं तर थेट गाडी जाते वरती. त्यानंतर काही पायऱ्यावरती आपल्याला चढाव्या लागतात, पण खूप रिस्की हे आहे. त्यानंतर वरती गेल्यानंतर एक घंटा असते, ती घंटा आपल्याला वाजवायची असते. तिथे देखील मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असतं. असं असते ही माउंट आबूची सहल. तिथं बघण्यासाठी भरपूर पॉईंट्स आहेत वेगवेगळे. नक्की झील आहे, तर नक्की झीलचे फोटो पुढच्या स्लाईडमध्ये येतील. तोपर्यंत तुम्ही हा परिसर एन्जॉय करू शकता. असं आहे अबू पर्वताची ही सहल. ही घंटा तुम्हाला दिसू शकते मागच्या साईडला. ती घंटा वाजवायची असते वरती पोचल्यावर. गिटार विटार घ्यायचा का? मम्मी इकडे देख ना. अरे माझी आई. सगळेजण इथं फक्त फोटोशूटच करत होते, बाकी कोणी काही बघत नव्हतं. फोटोशूट करण्यासाठी खूप मस्त जागा होती ही. त्यानंतर आम्ही पण परिसर बघितला गेल्यानंतर आम्ही पण मस्त फोटोशूट्स केले गर्ल्स गँगने. कॅन्डिड फोटोशूट. त्यानंतर आम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो. ही आहे नक्की झील. नक्की झीलची अशी स्टोरी आहे की ही झील ही नखांनी खोदली गेलेली आहे. या झीलमध्ये बोटिंग पण अवेलेबल आहे. तिथं फाउंटेन्स आहे, तिथे एक हॉटेल पण आहे, तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता.
आमचा आजचा दिवस याच ठिकाणी थांबतो. त्यानंतर आम्ही रूमवर गेलो आणि झोपी गेलो. आता पुढचा उद्याचा दिवस आमचा लास्ट दिवस आहे. सो पाहायला विसरू नका उद्याचा शेवटचा लास्ट एपिसोड आमच्या ट्रिपचा सकाळी 10 वाजता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.